नाशिकमध्ये भर वस्तीमध्ये घरफोडी झाली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले। घरफोडी करणारे चोर हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत, तर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांची बहीण माजी नगरसेविका असलेल्या डॉक्टर ममता पाटील यांच्या घरामध्ये चोरी झालेली आहे। त्यामुळे एक व्यक्ती जे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांच्या बहिणीच्या घरामध्ये अशा पद्धतीने कोट्यावधींची चोरी झाली आहे आणि भर वस्तीमध्ये ही चोरी झाल्यानंतर ही घरफोडी झाल्यानंतर आता आश्चर्य व्यक्त केले जाते। नाशिक मधला हा सगळा प्रकार आहे। या ठिकाणी चोरांनी 1 कोटींपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केलेले आहेत, तर हे चोर घरफोडी करणारे हे चोर कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय। मात्र ही चोरी कशी काय होऊ शकते एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तो ही भर वस्तीमध्ये असलेल्या या बिल्डिंग मध्ये हे घरफोडी करणारे चोर घुसले कशा पद्धतीने ते एवढं सगळं चोरीचं सामान नेऊ शकले असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान जेव्हा चोर आला तेव्हाची दृश्य सीसीटीव्ही मधली आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। दरम्यान दरवाजा तोडून इथं चोरांनी एंट्री केली होती आणि त्यानंतर दागिने कोट्यावधींचे लंपास केल्याचं पाहायला मिळालं आहे। दरम्यान ही चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। तर धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांची बहीण माजी नगरसेविका असलेल्या डॉक्टर ममता पाटील, धुळे ग्रामीणचे जे आमदार आहेत कुणाल पाटील त्यांची बहीण आहे आणि त्या सुद्धा माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत अशा डॉक्टर ममता पाटील यांच्या घरामध्ये ही चोरी झाली। 3 चोरांनी येऊन बऱ्यापैकी दागिने असतील, रोकड असेल असा ऐवज लांबवला। किती ऐवज होता, काय काय होतं त्याच्यामध्ये? आता काय आहे, आम्हाला जस्ट घटना कळाली आहे तर सगळी यादी करणं चालू आहे का किती काही मंगळसूत्र होते, काही पारंपरिक दागिने होते, काही 50 वर्षापूर्वीचे पारंपरिक दागिने तिथे होते आणि असे अमूल्य अनेक जो ठेवा होता तो सर्व इथे चोरांनी लंपास केलाय आणि याची यादी करणं चालू आहे। पण किती असेल अंदाजे सांगता नाही येणार, पण बऱ्यापैकी होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।